तर गाईज मागचे ब्लॉगमध्ये आपण बघितला होता ट्रेकिंग वगैरे बघितलेले. आता आपण रूम घ्यायचं आहे आपल्याला आणि बघूया त्याला कसं काय होतं. दर्शनात उद्या जायचं आहे. आता रूम घेऊन खायचं पियाचं बघायचं घ्यायचं. बाकी आतमध्ये येतच की असं बघायला भेटले वन साईड. चला आता झोपायची तयारी करायची गपचूप. वरचा नाही तर खालचा बेड पकडू कुठला तरी. आता बच्ची की दिल में चिल एकदम ओके नाही क्या. इथं झोपून पाहिजे नाही बाबा. इथं झोपलो तर मजा घेतील. वरती नाही तर खाली कुठं तरी जायला लागेल. इथं वरतीच जातं कोपऱ्यात टेन्शन नाही. चार्जिंगचा बोर्ड कुठे आहे बघायला लागेल पहिले. अरे यार इथं आहे चार्जिंग बोर्ड. इथं जायचं काय. चला बघू. चला आता भेटू डायरेक्ट. ते पब्लिक आल्यावरच काहीतरी करू. हे जेवायचं काय करायचा त्यांना येऊन दे. आता आल्याशिवाय काहीच नाही. तोपर्यंत चार्जिंग बिर्जिंग करून ठेवू आपण. काही विषय नाही का. तुला चार्जर पाहिजे ना. ओके चला. लाईन लावली आम्ही आता. लाईन लावली म्हणजे दर्शन होईल ना मामा. हा होईल ना. नक्की का. बघा का बघू कसं होतं. घेऊन आलो ना दर्शन पण देतो तुम्हाला. चला पहिला नंबर आमचा पम्या मा चहा ठेव कोरा. चहा ठेव कोरा. चला आता काही विषय नाही. आता वाटत आपल्याला चहा पाहिजे त्याला. दर्शन घ्यायचं बघा तर चाय पाहिजे कसा व्हायचा. चला बघूया आता पुढं. बाकी लाईनीला तर लागले आम्ही. दर्शनाला आतमध्ये जायला काही मोबाईल भेटला तर दाखवू नाही का. भेटेल का आतमध्ये काही दाखवायला. बंद आहे का. चालेल. दर्शन वगैरे झाले. आता यो आमच्या मामाचा मोऱ्या ओमकारचा दर्शन कडक झाला. पण सकाळी भेटला ना असा विषय होता. चला आता भेटू डायरेक्ट उद्याच. उद्या कुठे तुम्ही किती वाजता उतरणार आहे. उद्या सकाळी. सकाळी का. बघू हे बोलता गुप्त विमानशंकर करायचं आहे. जाऊन आलो कधी आता गेलं का. आमचा बोलतो उद्या झाले. बघू काय बोलताय दादा. 6 वाजता आलो. 5 वाजता मस्त सकाळी उद्या. पाणी बी नाही का ना तिला. बघू चला बघू कसा काय होता आमचा. पवत जायला लागेल तसं मग यांना जॅकेट बिकेट जायला. लाईव्ह जॅकेट हा ना. नाही ना जायचं आता. उद्याला बघू आपण. आता उद्या जाऊ तिथं गुप्त विमानशंकरला. जेवणाचं काय बघू. 9 वाजता घेतले आपण कसं काय बघू. चला भेटू पुढे. तर गाईज आपण चेकआउट केलेलं आहे आता. बाकी आता कुठे जायचं गुप्त विमानशंकरला ना. त्याला बोला ओम नमः पार्वती पते हर 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 हर. गाईज बघू शकता कसं उपवासाचा बंदोबस्त पण आहे इथं आपला. खिचडी वगैरे आहे. बाकी मंदिराचा व्ह्यू काय असं दिसतं बघू शकता तुम्ही. रात्री आलं तर बघायला भेटला नाही. आता बघा कसं काय. आणि पब्लिक पण जाम असतं ना म्हणून समजत नाही काय. मागच्या साईडनं दिसतं म्हणजे. पोरा थांबल्या ना अजून 2-3 जण यायचे बाकी म्हणून थांबल्या. जय श्रीराम. जय श्रीराम. डायबिटीस साठी पाला खाना साखर केली ना गोड नाही लागलं. डायबिटीस कमी होतं. आणि हे कसलं आहे. तेल आहे मालिशसाठी. डोकं दुखतं सर्दी मनका पाठ दुखतं दाढ दुखतं ना त्याच्यासाठी. हे डोकं दुखलं डोक्याला लावा. सर्दी पण क्लिअर होतं. आणि दाढ दुखी असेल तर बाहेरून लावायचं. मनका पाठ दुखी असेल तर मालिश करायचं. बाकी मामाचं दुकान आहे बघा इथेच आहे. मंदिर आहे मंदिराच्या मागच्या साईडला इथेच आहे. चला या तुम्हाला जर काय पाहिजे असेल तर या. बाकी हे पण आहे डायबिटीजचं पण आहे इथं. अजून भरपूर काय घेतलं मामाचं पण इंट्रोडक्शन. पित्ताचं मुळ्याचं काय आमच्या भाकरी वरलेल्या. तर मग विचार केला बरं गौ मातेला देऊया जरा. बघ अजून खात असेल तर टाक अजून 2-3. खात असेल टाका. आता 4 लोक बोलतील टाकते तर दाखवतो कशाला. आता दाखवतो तर दाखवतो. तुम्हाला असेल बघा तर नका बघू. आम्ही चांगलं काम करता तुम्ही नका बघू. तर गाईज आपण आता गुप्त विमानशंकर चालल्या. यो रस्ता आहे बोलताना. बघूया त्याला कौर पॉईंट आहे बघू शकता. इकडे सरळ जायचं म्हणजे त्या साईडला असा विषय. आपल्या अर्धी पोरा गेल्या पुढं. तर आपण आता चालल्या कसा काय विषय बघू. चला माझा पहिल्यांदा मजा येईल. आमच्या दोघांना पहिल्यांदाच आहे म्हणजे. बघूया कसं पहिल्यांदाच चाललोय. बघू कसं काय होतं. त्या आम्ही आता पहिल्यांदाच चालल्या गुप्त भीमशंकरला. बघू कसा कसं रस्ता. आणि रस्ता तर पार
बघू आता सुरुवात झाली जरा कशी बघू काय होतं. बघूया आता. चला दाखवा ना मग तुम्ही तेव्हा बघू ना आम्ही रस्ता. हा तो पुढून जातं बघ. विषय कसा आहे बघा वन साइड. आणि आमचं नशीब पण एवढं चांगलं ना पाणी नाही वर्षी काहीच नाही तर पाणी असला का मग जमत नाही जायला ओव्हरफ्लो झाल्यावर. आरामात तर पाय स्लिप मारल. तर आपल्याला एक मोठा ग्रुप भेटले बाकी इथं बघू जरा त्यांच्याशी संवाद साधू जरा बोलू काहीतरी. चला बोलू. जय बोले. जय बोले. बम बोले. जय बोले. मुळशीवरून आले का तुम्ही. जय बोले. चलो आगे. बंद आहे आमची पण काढा ना. बस का तुमची नजर कोणची. हर हर महादेव. हर महादेव. हर महादेव. हर महादेव. गौरी टोकाला आल्यामुळे सांगितलं कशी आम्ही रचलेली कवा. तू तर पहिल्यांदा आले इथं. 9 वर्ष माझं नाही इथं गुप्त करला. हा इकडे पहिल्यांदा आलो. हा मला वाटतं तिथं रचलेला का तुम्ही. नाही तिकडे बघू शकता. तर गाईज आपला आता आंघोळ वगैरे झालेला आहे. म्हणजे आपण आता कुठली भीमा नदीमध्ये आंघोळ केला ना मामा. भीमा नदीमध्ये आंघोळ वगैरे केले आपण. आता दर्शन घेऊ आणि परत निघू. दर्शन बघू दाखव तुम्हाला. मग अशी पम्यामध्ये मोबाईल दिलता त्यांनी अभिषेकाची व्हिडिओ वगैरे घेतले वाटतं. आपण पण जाऊन बघू त्याला कसा काय विषय आहे का. अतुल मामा काय बोलतो. चला खाली आता तुम्हाला दाखवतो. दर्शन देतो. हा गुप्त विमानकरचे नाही का. हर हर महादेव. भेटू खाली मंदिरात. तर गाईज येताना आपण त्या रस्त्याने आलतो. तर बघा त्या साईडला रस्ता आहे ना तो. त्या रस्त्याने पण इथूनच म्हणजे तिकडच पोहोचू आणि इकडून पण तिकडच पोहोचू. तर मग विचार केला की या रस्त्याने जावं आता. म्हणजे बघूया झाला कसा काय रस्ता. या रस्त्याच्या पहिल्यांदाच चालले सगळे आम्ही. तर गाईज गणपती बाप्पाचं मंदिर पण आहे इथे बघू शकता. साक्षी विनायक गणपती मंदिर. हा ते आपल्याला तिथे दाखवलेलं बघ ते ना. कुठे बजरंगबलीचं मंदिर पण आहे इथे. चला चप्पल कार रे. बजरंगबली की जय. कार व्हिडिओ कर ना. कारला ना फोटो.
गाईस तुम्ही बघू शकता, जेव्हापासून आम्ही तिथून गुप्त भीमाशंकरवरून निघालो ना तेव्हापासून आमच्या बरोबर येतात. चल मोती चल चल. दीपक का कोणी सांगितलं? ह्याला पूर्ण मंदिरापर्यंत घेऊन जाऊ आता. चला मित्रांनो, जर तुम्हाला समजत नसेल ना रस्ता कसा काय इथूनचा, ते बघा असं टायमाटायमावर म्हणजे जागेवर ना असं ऑरेंज शेरा लावलेलं आहेत बघा. त्याच्यानुसार तुम्ही पोचू शकता इथपर्यंत, म्हणजे कसं चुकामुक होणार नाही असा सगळा विषय. थोडीशी इन्फॉर्मेशन पण दिली पाहिजे का नाही का? बरोबर आहे का नाही मामा? थोडी पण इन्फॉर्मेशन दिली पाहिजे. सिम्बॉल लावलेले आहेत त्याच्यानुसार तुम्ही इकडे येऊ शकता. ऑरेंज शेरामुळे जाऊ शकता तुम्ही, बाकी काही नाही. हा रस्ता जरा सपोर्ट नाही का, तो जरा जास्त असा स्लिपरी होता. परत काय बोलतात त्याला, स्लिपरीला काय बोलतात रे मराठीमध्ये? घसरगुंडी होती जराशी, असं होतं. चला घसरण होती, घसरण अतिशय शुद्ध घसरण. तर गाईज आपल्याला आता या असे वाकडे तिकडे रस्ते बघून एक डायलॉग आठवले, तो बोलायची इच्छा आले. मामा बोलू का? बोलू परत एकदा बोल. वाकल्या तिकल्या बाबलीचा हिलवा हिलवा पाला, वाकल्या तिकल्या बाबलीचा हिलवा हिलवा पाला. मामा गुप्त भीमाशंकरला आलाय, झुकेगा नाही आला. बोला हर हर. डायलॉग आवडला असेल तर नक्की कमेंट मध्ये सांगा कसा होता डायलॉग आपला. चोरलेला होता म्हणजे हो, सूरज चव्हाणचा चोरले आपण. काय भाई सूरज चव्हाणला फॉलो करा, म्हणजे वोट करा का नक्की भाई, आपला फेवरेट आहे. तुम्ही पण करा सर्वांनी. तुमच्या चॅनलचं नाव काय? प्रचित फोटोग्राफी. नक्की बघा, तुम्ही दिसाल ब्लॉग मध्ये. वाढा आपलं फॉलोअर बिलोअर सगळं, सबस्क्रायबर वगैरे वाढवा. आपला गुप्त भीमाशंकर पण झाला प्रॉपर. आता बाकी आता ट्रेक डाऊन करायचं आहे बघा. असं हे मंदिर इथं. जय शंभू नारायण, जय शंभू नारायण, हर हर महादेव. चला आता ट्रेक डाऊन करताना काही दाखवायला भेटला दाखवीन ना, डायरेक्ट मग खालीच भेटू. तर काय बघू शकता आमच्या मामाची नवीन खरेदी. मामा जतली ना भावा, ए भावा जतली ना. रुद्राक्ष घ्यायला थांबल्या वाटतं पब्लिक आपली. हे रुद्राक्ष घेता का? तर बाकी काही नाही, आपला आता ट्रॅक स्टार्ट होईल इथून. हे नवीन कमान बनवायला घेतले बघा. विषय क्लोज. इथे कंदमूळ आले विकायला. बाकी आमचं तर डिसिजन चाललंय घ्यायचा का नाही घ्यायचा, बघूया. चला कंदमूळ घ्यायचे. पपई वाटत रे सेम. हरिओम टस्टस, हरिओम टस्टस चिल्ट पाक. अरे अजून एक घ्यायला लागला आता. खूप सुंदर लागतो. हे कडक लागतो, मस्त आहे. अल्टी पलटी अल्टी पलटी अल्टी पलटी फोटोसाठी अल्टी पलटी. त्यांचं तेच करतात फोटो करायला. आता एक यो उभा राहिला तेव्हा तो काढल. सही पकडे सही पकडे सही पकडे. ओंकार या काय अरे ती मावशी मला बोलली ना, बोलली आमचे गाववाले बोलतो यांनी लुटायला घेतले. मी घेतला 20 रुपयाला. मला बोलला चांगला राहील ना. ते मावशीच्या इथे मक्के खाल्ले. ही बोलली खाली नेपर्यंत सडल बोलतो अक्का. आता म्हणून मी याला ठेवून देतो इथं. खायची गोष्ट करा आणि वस्तू घ्या. हा ना, खायच्या गोष्टी घ्या, काही करा. या काय खायला द्या ना काही, आम्हाला पोटाला भूकला. खजिनदार तुम्हीच आहे आणि तुम्ही असं बोलताय. आम्ही काय बोलणार आता पुढं. चालेल बघता मग काही घरात लागतं.
तुला नाही करायचा का नाश्ता? देतच नाही ना. देतील इथं द्यायचा सिस्टम नाही ठेवला का? घ्यायला लागल. नाही माझा उपवास आहे. विक्की भाऊनी तर जोर घेतले, ऐकतच नाही. तर आता आपण उतरायला चालू केले. बाकी मंदिर वगैरे सर्व झालं आपलं दर्शन प्रॉपर. गुप्त भीमाशंकर वगैरे दाखवले पूर्ण. चष्मा काढून दे थांब. चला एकदा नाव घ्यायचं का? वाट असा विषय सगळा दुका आहे फक्त. चला पुढे चला पुढे महादेव. अरे चला पुढे. कवा चालायची पोरं आपली? काही चालत नाही पोरा बिरा. बघू जर काय असं पक्काच इम्पॉर्टंट असं काही कॉमेडी काही दिसला ना तर दाखवीन. आणि ते 2-3 जे कठीण पडाव आहेत ना ते दाखवतो तुम्हाला, म्हणजे तुम्हाला पण समजेल कसा काय विषय आहे त्या. बाकी तेवढा काय हार्ड नाही ट्रॅक. या तुम्ही पण मजा करा आणि दर्शन पण घ्या. चला एन्जॉय करा. काय फुल एन्जॉय करा. हा मित्रांसोबत या, एन्जॉय करा. फक्त मित्र चांगला ना बस, विषय क्लोज. बाकी काही नाही. बेमान मित्र नका आणू. चांगले मित्र आणा. शिव का वंदन किया करो जी. बमलेरी बगड बम बम बगड बम बम. स्वतः इकडे न जाऊ. नाही लागणार, बारीक लाव. नका बघू, मी पारणार होतो. पार नंतर पार. जतली ना भावा, एक बारीक लाव आता. आता आऊचा डगर मारते कसा बोल. फक्त लागले त्याचेच. हे डागरान पाडील बघ. बाबा हो जतले ना भावा. हर हर महादेव. चलो भारत माता की. गाईज मगाशी धुका होता म्हणून बघायला भेटला. आता युवी बघा कसा काम आहे, कसा बाल आहे किल्ला. ऐका नाही क्वालिटी काम. खाली पण बघा. या मला तर पहिल्यांदाच बघायला भेटला असं काही का बघायला भेटला नाही. धुकाच असतं ना इथं, असा विषय सगळा. आम्ही किती वेळापासून बसलो इथं. खतरनाक. कोण बनेगा शेर. सेल्फी वाला आहे का? बंद होता रे मंदिर. 10:30 बंद होतो. असा काही रस्ता इथल्या पाय सरकला डायरेक्ट खाली. अरे असती ते व्हिडिओ मध्ये बघायला सोपा वाटतं जाम खराच. इथं आला ना समजेल काय विषय आहे त्या. इथे पाहुणा आता इथे तशीच कंटिन्यू. आई चल तू चल उतर, इथलं दिसतं बरोबर. तुम्ही इथलंच ना रे? रोज येता का तुम्ही? का श्रावण मध्ये झालं? चला आता आपले मित्र भेटले ते गाणी बोलता. बोला रे. ओके पम्या बोलले ते लक्ष ठेवायलाच लागेल. चला बाकी वाट लावली रस्त्यानी. हा तर गाईज जो बघा अर्ध्या तासानं आम्ही एवढा डोंगर उतरल्या. वन साईड तिथं होतं, तिथल्या उतरल्या. बाकी आता चायचा ब्रेक घेतला जरासा आम्ही, कारण की माणसं आम्ही दमताव नाही. कारण विषय कसा आहे की बघू चाय पिऊ ना निघू लगेच 5 मिनिटांत. बघा कसं बसलं तिकडे कोपऱ्या. झापक झपक झापक झपक झापक झपक. चला दर्शन आज रात्रीच करून घ्या. सकाळचे दर्शन काय भेटणार नाही. पोरगी पसंत आहे, पोरगी पसंत आहे. ऊन आला नाच नाच नाच. यो आहे सेल्फी पॉइंट, म्हणजे टॉपचा डोंगर. आणि आमचे मामाचा झोपल्यान.
सगळा ओके मध्ये चप्पल काम झाले नाही गेम ते खाली होतं तेव्हा अशात निघली तुझी गेम नवीन जाव आता नवीन त्यात जाव. बाकी आम्हाला 2 तास लागले इथं पोहोचायला म्हणजे कसं काय होतं बघू आता बघ पोस्टमॉर्टम करते त्याला लगेच होतं का बघ थांब आता. उतराचं वांदे होतील काही नाही बाकी आहे. मी मोठा दिसता का डोंगर मोठा दिसता सांगा लवकर पोहोचलो आता आम्ही गणपती मंदिरला आणि आमचे 4 पार्टनर होते ते पुढे गेलेत वाटतं नाही रे मी कोणाला नाही बोलत असं थांब लाग बाई गणपती बाप्पा मंगल मूर्ती. तू काय रस्त्यात अडकलेला का रे? कोण मी हो ते तुम्ही मला हातच नाही दिलं ते मग माझा मोबाईल पण हातात होता सांगायचं ना उचलून आणला असता कढीवर हात कशाला. जाऊ दे आता काय बोलू चाय ठेवा कोरा थोडासा फक्त बस काय ना लिंबू पाणी वाचतो. ओके मामा आवरा पास का उतरता हल्लो हल्लो चालू ना अय लाल टी शर्ट सवय नेहमी येतं का तुम्ही म्हणजे महिन्याशी किती वेळा बस का बाबा महिन्याशी किती वेळा येता महिन्यांचे नाही दरवर्षी येतो. कुठलं तुम्ही आहे कुठं तुला डोंबिवली कुठं डोंबिवली उंबारली उंबारली का मी 90 बिटचा आहो बाकी आमचा जातिवलीचा ग्रुप आहे हो हां ते कचोऱ्याचा मी गावदे मंदिर आहे बघ तिकडचं बाकी आम्ही कुठलं नेवालीच आहे का तुम्ही हे पण सगळं का म्हणजे तुमचं कोण लागतं नाही मामाची पोरा का माझ्या आहे तुमचीच तर गाईज बाकी आपला ट्रेक डाऊन झाले आता घरा पोचतोपर्यंत करू थोडाफार दाखवायचा काही दाखवीन असे काही नाही बाकी वॉटरफॉल बघा असा काही इथं दिसतं थोडासा आपला फायक्समध्ये झपूक झपूक चल अरे बघा रे इकडं कसा काय विषय काही नाही ट्रॅक डाऊनला जेवढा दाखवलं त्या तेवढाच होता बाकी काही नाही कारण की एनर्जी पण लो झाली आपली उपवास होता विषय असा होता काही नाही बघू चला भेटू पुढं अजून काहीतरी दाखवायला भेटला दाखवू अजून गाडीचा बघायचा आहे काय विषय आहे ही बारीक बारीक पोरा चालताना अशी येतील त्यात म्हणजे ते सबस्क्राईब करा ना आपल्या चॅनलला का चालला का चल जय शिवराय चला बघू पुढं काय होतं दाखवतं अजून आमची गँग पुढं चालली ती बघा तर गाईज आपण ट्रॅक डाऊन केले आता पूर्ण प्रॉपर आणि आता रस्त्यावर आहे बाकी जराशी थोडीशी एक माहिती आहे ती द्यायची इच्छा झाली माझी यो ट्रॅक म्हणजे 14-15 किलोमीटर आहे पण म्हणजे बाकीचं मामा सांगतील काय ते मामा सांगा बाकी काही नाही एकटे येऊ नका घालून जा शूज वगैरे शूजच घाला मी शूज घाला पावसाळ्यात पावसाळ्यात रोड नाही घसरगुंडी आहे आणि बोलायचं म्हणजे तुम्ही याल तर ग्रुपमध्ये या आपली आपल्याला बोलावं असतं पण आपल्याला दोघं असं येऊ नका एकदम ग्रुप सोबतच या सकाळीच या सकाळी लवकर आणि जर पॉसिबल झालं तर स्टे करा कारण की स्टे करून ना म्हणजे सगळं सिस्टमॅटिक काम होतं झाल्यानंतर कारण की म्हणजे आपलं पाय वातावरण आहे पॉइंट आहे ते एकदम पद्धतशीर बघायला भेटतात काही टेन्शन घ्यावं नका पाय पण आपलं फ्री होतात म्हणजे बॉडी पण आपली नीट झाली पाहिजे असा विषय सगळा स्पोर्ट आहेत जे आजूबाजूचे स्पोर्ट आहेत ते पण बघायला भेटतात बरोबर मस्त जसं तुम्ही आता पाहिलं बघलं असतीलच काय काय आहे ते आपण आणि मेन गोष्ट म्हणजे इथं आलं ना गुप्त विमान अंकर करा म्हणजे करा एक नंबर अनुभव येईल तुम्हाला शपथ नंबर पॉइंट आमचा पण दोघांचा पहिल्यांदा होता तिघांचा पण पहिल्यांदा होता तुम्ही आल्यावर भीमाशंकरला तो स्पोर्ट बघा तुमचा पण मनाचा खुश होईल एकदम बस एवढा बोलू आम्ही आता हर महादेव बाकी आता गाडीचा बघू काय आहे गाडी मस्ती गेली तर दाखवू काही बघू त्याला काय होतं चला आपले मामाचा पण आल्या ना वन साइड हळू 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 हे सगळे आली ना चला आता गाडीचा बघू कसा काय हातपाय धुवू पहिले तर काय आम्ही आता स्टेशनवर पोहोचल्या बाकी चंदन मामाला यो भैया दिसला लाचीवाला लाचीत ना लाची मग तुला काय पाहिजे बनून खूप वर्षांनी लाची खातो तुला काय मोर पाहिजे खातो मोर चालेल तुला लॉलीपॉप का कोंबरा मोर तसंच दिसतात ना तुला काय पाहिजे अरे नाही हे वेगळा माणूस आहे का तुला काय पाहिजे
काय पाहिजे त्याने हातबीत धुतले का विचार त्याला. ए नाही धुतलं दुनिया खाली जाईल हात तुला काय पाहिजे तुला काय पाहिजे मोरचा भाऊ जाऊ दे मी पुढे विचारतच नाही. चला बघू आता काय भैया मला बी मोर होता का. मोर आपला राष्ट्रीय पक्षी आहे ना बरोबर का. बरोबर मला माहिती आहे बघ नॉलेज आहे जनरल नॉलेज. चला बघू आमची गाडी अजून म्हणजे 15 मिनिटात गाडीला तोपर्यंत मोरबीर बघू आणि ब्लॉग्स पण इथे एंड करूया म्हणजे पुढं अजून देईन मी इंट्रोडक्शन कसं काय त्या सगळ्यांचा मत घ्यायला लागेल मला ब्लॉग एंड करताना असा विषय. मोर खाऊ पहिले नंतर ब्लॉग एंड करू. चला भावा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा तुला. थँक्यू. असाच वाढत राहा. अभी तू ब्लॉग में आएगा. सब्सक्राइब करा अपने चैनल को. प्रचित फोटोग्राफी. तर गाई आपले लाची मिची खाऊन झाले आणि आता टाइम आले ब्लॉग दिले नाही देणगे नंतर बाकी उद्या तर बाकी आता ब्लॉग एंड करत आहे म्हणून त्यांना बघून घेऊ कसं काय आपला ऍडव्हेंचर वगैरे झाला. हो भेटल हाय गाईज आपल्या दरवर्षी प्रमाणे आपण जसा येतो तसा आपल्या यावर्षी सुखाचा प्रवास झालाय. ओके बोल पुढे बोल. तर तुम्ही पण पुढच्या वर्षी एक वेळा ट्राय करा भीमाशंकर ट्रिप. तुम्हाला कशी वाटते ओके कसा वाटतं तुम्ही पण एकदा येऊन बघा. ओके तर गाईज त्या सगळं ठीक आहे पण एक गोष्ट बोलायला विसरलो. ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा. बाकी काही नाही भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. आपण कुठे जाणार नाही का. जय श्रीराम.